राज्यभरात आज गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळतोय। 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला गुढीपाडवा म्हणजेच मराठी हिंदू नववर्ष। चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा सण साजरा केला जातो। गुढीपाडव्या निमित्तानं मुंबईच्या गिरगाव आणि दादरमध्ये तसंच ठाणे आणि पुण्यामध्ये पारंपरिक वेशभूषा आणि ढोल ताशांच्या गजरात भव्य स्वागत यात्रांचं आयोजन केलं जातं। यामध्ये बाईक रॅली, सांस्कृतिक रथांचा सुद्धा समावेश असतो। डोंबिवलीमध्ये दरवर्षी निघणारी भव्य आणि आकर्षक शोभायात्रा हे या उत्साहाचं प्रमुख आकर्षण असतं। तर मुंबई, ठाणे, पुण्यामध्ये आणि डोंबिवलीमध्ये शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर राज्यभरात ठिकठिकाणी या शोभायात्रा काढल्या जात आहेत। यामध्ये अनेक पथकं सुद्धा सहभागी झालेली आहेत। युद्धकला दाखवणाऱ्या या लहान मुलांची ही पथकं सुद्धा सहभागी झालेली आहेत। त्याचबरोबर सामाजिक संदेश देणारी, सामाजिक भान जपणारी पथकं सुद्धा या शोभायात्रांमध्ये सहभागी होतात आणि सर्वांना सामाजिक संदेश देत असतात। त्याचबरोबर इतर सुद्धा सामाजिक उपक्रम या शोभायात्रांच्या माध्यमातून राबवले जातात आणि त्याची माहिती या शोभायात्रांच्या माध्यमातून दिली जाते। पारंपरिक वेशभूषेमध्ये त्याचबरोबर अनेक महान पुरुषांच्या वेशभूषेमध्ये अनेक जण या शोभायात्रांमध्ये सहभागी होत असतात। रबड हा लहानगा दिसतोय, लहान बाल शिवाजी रूपामध्ये हा चिमुकला इथे आलेला आहे। उत्साहाचा सण असतो आणि त्यामुळे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत, थोरांपर्यंत सगळेजण पारंपरिक वेशभूषेमध्ये येत असतात। प्रतिकात्मक वेशभूषा सुद्धा करत असतात आणि आपण थेट जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी प्राची घाणेकर यांच्याकडे। प्राची, सध्याचे काय दृश्य दिसत आहेत आणि कुठपर्यंत आली आहे ही सध्या शोभायात्रा? श्वेता, खरं तर हा उत्साह अजून हळूहळू शिगेला पोहोचणार आहे। मोठ्या संख्येनं डोंबिवलीकर या ठिकाणी आलेले आहेत। ढोल ताशांचा गजर सुरू झालेला आहे। तू पाहू शकशील सकाळपासून डोंबिवलीकर मोठ्या संख्येनं या शोभायात्रेत सहभागी झालेले आहेत। आपण हे दृश्य सध्या पाहतोय। अनेक सेलिब्रिटी आलेले आहेत, अनेक नेते मंडळी या शोभायात्रेत सहभागी झालेत। सामाजिक संदेश दिले जात आहेत। सामाजिक संदेश देणारे चित्ररथ देखील या शोभायात्रेत सहभागी झाले। अनेक विविध संस्था आहेत ज्या देखील सहभागी झालेल्या आहेत। पारंपरिक अशी वेशभूषा करून अगदीच लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळेच जण या शोभायात्रेत सहभागी झालेले दिसत आहेत आणि दिवसभर हा उत्साह आपण डोंबिवलीमध्ये पाहू शकणार आहोत। सध्या ढोल ताशांचा गजर सुरू आहे। खरं तर हीच ओळख आहे डोंबिवलीची, कारण डोंबिवली याच शोभायात्रेसाठी ओळखली जाते। किंवा डोंबिवलीपुरती याची चर्चा नसते तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये डोंबिवलीतल्या या शोभायात्रेची चर्चा सुरू असते, कारण अनेक वर्ष याच उत्साहामध्ये ही शोभायात्रा या ठिकाणी काढली जाते। गेली 28 वर्ष ही शोभायात्रा सुरू आहे या ठिकाणी आणि या शोभायात्रेमधून विविध संदेश देण्याचा दरवर्षीच प्रयत्न केला जातो। खरं तर यंदाचं जे महत्त्व आहे ते म्हणजे यंदा आपला वंदे भारतला 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि तीच थीम घेऊन ही शोभायात्रा आयोजित करण्यात आलेली आहे। त्याचा एक चित्ररथ देखील या शोभायात्रेमध्ये तयार करण्यात आलेला। अनेक ज्येष्ठ नागरिक देखील आहेत ज्यांनी या शोभायात्रेमध्ये सहभाग घेतलेला आहे। अगदी प्राची, खरं तर ही शोभायात्रा जरी आज निघत असली तरी यासाठी अनेक महिन्यांची खरं तर मेहनत केली जाते। प्रत्येक जण चित्ररथ सजवायचा असेल तर अनेक महिन्यांपासून काम करत असतो। ढोल ताशा पथकांचा सराव सुरू असतो आणि आता सध्या हे पूर्ण मूर्त स्वरूपामध्ये शोभायात्रेमध्ये ते चित्र आपल्याला पाहायला मिळत असतं। महिलांचा, विशेष करून तरुणींचा यामध्ये मोठा सहभाग आपल्याला पाहायला मिळत असतो। सध्या तिथे काय त्यांच्या भावना आहेत? श्वेता, आपण काही लोकांशी इथे बातचीत करणार आहोत। काय सध्या सगळ्यांना वाटतंय? दरवर्षी ही शोभायात्रा आयोजित केली जाते आणि सध्या सगळ्यांच्या काय भावना आहेत आपण विचारूयात। दरवर्षी या शोभायात्रेमध्ये सहभागी होता? दरवर्षी या शोभायात्रेत सहभागी होता? पुण्याहून आलेला, कसं वाटतं इथे आल्यावर? काय वेगळा अनुभव आला? म्हणजे पुण्यामध्ये देखील शोभायात्रा निघतात, पण डोंबिवलीमधल्या शोभायात्रेत काय वेगळेपण आहे? इतकं भव्य नाही होत आणि इथे जी एकता वगैरे वाटते खूप छान वाटतं। श्वेता, तू ऐकतेस, पुण्याहून खास काही जण इथे आलेले आहेत, कारण पुण्यामध्ये शोभायात्रा होतात, मात्र डोंबिवलीमधली खास ही शोभायात्रा
बघण्यासाठी इथे आलेत, कारण ही भव्य असते. अनेक जण, तू जसं मगाशी म्हणालीस की तरुणाई मोठ्या संख्येनं सहभागी होते, कारण त्यांची वेशभूषाही बघायची असते. जरी आजचा निश्चित. दिवस असला तरी तयारी मात्र अनेक महिन्यांपासून सुरू असते, कारण पारंपरिक वेशभूषा केली जाते, नऊवारी नक्कीच. नेसली जाते, फेटा बांधला जातो आणि त्यालाच एक आधुनिक असा किंवा एक वेस्टर्न असा तडका देखील त्यामध्ये देण्यात आलेला असतो. त्यामुळे ही पाहण्यासाठी राज्यभरामधून अनेक जण येतात, असं म्हटलंच तरी वावगं ठरणार नाही. अगदी नव्या वर्षाचा हा नवा उत्साह असाच आम्ही पाहत राहणार आहोत तुमच्या माध्यमातून. अशाच तुम्ही आमच्यासोबत जोडलेले राहा.